नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, मला ना काल माझ्या एका म्हणजे माझ्या बहिणीचा फोन आला आणि ती मला म्हणाली की ताई मला पण ब्लाउज शिकायचे आणि तर मी तुमचे व्हिडिओ पाहिले पण मला ना हे समजलं नाही, अर्धा 1.5 इंच 38 असं काही तुम्ही सांगता मला काही समजून नाही आलं। म्हणजे टेपचं मेजर त्यांना कळत नाही। म्हणजे माझी जी बहीण आहे आता ती पुण्याला असते आणि तिला पण ब्लाउज शिकायचं आहे आणि ती मला म्हणत होती मोनताई मला ब्लाउज शिकायचं आहे पण तुझे टेप म्हणजे जे म्हणते ना 1 इंच अर्धा इंच पाव इंच ते मला काही समजत नाही। तर मैत्रिणींनो, माझ्या त्या बहिणीसाठी पण व्हिडिओ आहे कारण की तू खूप लांब आहे माझ्यापासून आणि तिला मी इथून काय समजून सांगू शकत नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते। तो व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तिच्यापर्यंत तिला तर तो पाहायला मिळेलच आणि त्याचबरोबर माझ्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पण अशाच त्यांना अर्धा इंच कळत नाही, पाव इंच कळत नाही, त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते मैत्रिणींनो। म्हणजे मी तुम्हाला टेपचं मेजर कसं आहे, टेप कशा पद्धतीने आपण हँडल केला पाहिजे, टेपचे जे माप आहेत ते कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करायचे आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना कमेंटमध्ये ना एक छोटीशी कमेंट तरी करा की हा व्हिडिओ खूप छान आहे असं वगैरे काही तुम्हाला करता आलं तर कराच। आणि चला मग काय करूया, टेपचं मेजर कसं असतं ते पाहूया आणि चला आजच्या हे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, आता मी काय केलेलं आहे, ही एक वही घेतलेली आहे बरोबर आणि हा टेप आहे। आता याला काय म्हणायचं, आपला ब्लाउजचं माप पाहण्यासाठी जो टेप लागतो तो हा टेप आहे की नाही। तर आता आपण हे छोटे छोटे अंक दिसतात ना याचा वापर न करता हे आतल्या बाजूने जे मोठे अंक दिसतात ना त्याचा वापर करणार आहोत आपण। आता तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचे। आता मी तुम्हाला दाखवते कसं लिहायचं आणि त्या पद्धतीने आपण वहीमध्ये लिहून ठेवायचे। आता तुम्ही मला सांगा, ही जी मोठी रेष दिसते की नाही, ही रेष आहे की नाही, त्याच्या पुढे किती रेष आहेत ही धरायची बरं का, 1 2 3 4 आणि 5, 5व्या रेषेवर एक मोठी रेष येते की नाही। मग आता मी तुम्हाला सांगते, इथं ह्या दोन्ही म्हणजे हा जो मोठी रेष आहे त्याच्या आणि ह्या मोठी रेषेमध्ये किती हे पॉईंट आहेत, 5 पॉईंट आहेत की नाही। तर आता हा आपण अर्धा इंच पाव इंच कसं पाहायचंय ते मी तुम्हाला सांगते। आता आपण टेप कसा मोजायचा, कुठपासून मोजायचा, हे टेप आहे हा, याची जी कड आहे ना लोखंडाची, ही बाजूला थोडंसं लोखंडाचं दिसतं का तुम्हाला, तर हे बाजूला थोडंसं लोखंडाचं आहे ना, आपण तिथून सुरुवात करणार आहे। आता त्याच्या पुढे 2 रेषा आहेत एकदम छोट्या आहेत, तुम्हाला दिसतं का नाही मला सांगता येत नाही, दाखवते। तुम्ही पण तुमचा टेप घेऊन पाहायचा आहे। तुम्हाला ना इथं 2 रेषा दिसतील एकदम कडेली, एकदम छोट्या, कारण की त्या ना ह्या लोखंडाच्या आतमध्ये दबल्या गेलेल्या आहेत। त्या 2 रेषा दिसल्या का, त्या 2 रेषा म्हणजे पाव इंच बरोबर आणि त्याच्या पुढे 2 रेषा म्हणजे अर्धा इंच। मग अर्धा इंच कुठे येणार आहे आपलं, ही जी मोठी रेष आहे ना तिथपर्यंत अर्धा इंच। मग हे टोक ती ही मोठी रेष आहे तिथं काय होणार आहे आपला अर्धा इंच। ह्या ज्या 2 रेषा आहे ना पहिल्या त्या आपल्या काय होणार आहे पाव इंच। मग असं 2 रेषावर पाव इंच असं लिहून ठेवायचं। तर पहा आता मी जसं लिहून घेते त्या पद्धतीने तुम्ही लिहायचंय। तर पहा आता तुम्हाला ना मला असं दाखवावं लागणार समजून। आता हे लोखंडाची कड आहे की नाही, त्याच्या पुढे 2 रेषा आहेत, त्याला काय म्हणायचं, पाव इंच। पाव इंचावर किती असतात, 2 रेषा असतात बरोबर। त्यानंतर आता हे मोठा बाण आहे की नाही, हा मोठा बाण आलाय की नाही, मग इथून तर ह्या दोन्ही ह्या 4ही रेषा म्हणजे ही 5वी रेष ही, त्याला काय म्हणायचं, अर्धा इंच। म्हणजे ह्या 2 रेषा पुन्हा अजून 2 रेषा, 1 2 3 4 आणि ही मोठी 5वी रेष येते की नाही, याला काय म्हणायचं, अर्धा इंच। आपण मराठीत म्हणजे आपण शब्दात पण लिहू शकतो अर्धा इंच। हे जे नवीन मैत्रिणी शिकतात त्यांना टेप विषय पण काहीच माहिती नाहीये, त्यांच्यासाठी मी तुम्हाला हे लिहून दाखवते म्हणजे त्यांना पण समजून येईल। मी आता हे प्रॅक्टिकली का सांगते तर त्यांना पण असं कळलं पाहिजे, इथून इथपर्यंत घेतलं तर तेवढं होतं, इथून तिथपर्यंत घेतलं तर तेवढं होतं की नाही।
आता इथपर्यंत झालं की नाही अर्धा. आता अर्धाच्या पुढे ह्या एक रेष आणि ही एक रेष, हे 2 रेषा झाल्या का, मग काय होतं पाऊण. अर्धा आणि त्याच्यावर ती 2 रेषा, काय होतं पाऊण. पाऊण झालं का. आता पाऊण झाल्यावर त्याच्या पुढे ह्या 2 रेषा झाला का एक. मग काय करायचं आपण, असं लिहून ठेवायचं डायरेक्ट लागली तर. पाऊण म्हणजे अर्धा वर 2 रेषा म्हणजे पाऊण. पाऊण म्हणजे मग आपलं किती होणार आहे 1 इंच. मग इथपर्यंत झाला 1 इंच. पुन्हा 1 इंचाच्या पुढे 2 रेषा आल्या का ह्या, मग होतो 1.25. किती 1 इंचाच्या पुढं 1 असं लिहून ठेवायचं. ज्या मैत्रिणींना समजत नाही ना त्यांनी लिहून ठेवायचं. 1 इंचाच्या पुढे 2 रेषा, त्याला काय म्हणायचं 1.25. मग 1 इंचाच्या पुढं 2 रेषा असं लिहून ठेवायचे. बरं. आता ह्या 1 इंचाच्या पुढे 2 रेषा झालं का, त्याच्या पुढे परत 2 रेषा, किती होतो 1.5. आता 1.25च्या पुढे 2 रेषा, किती झाले 1.5. 1 आणि अर्धा म्हणजे 1.5. आता हे 1.5 मोठी रेषा आली की नाही, परत त्याच्या पुढं 2 रेषा, मग किती म्हणायचं 1.5च्या पुढे 2 रेषा, 1.25. 1.25. तर पहा मैत्रिणींनो, झालं 1.25 इंच इथपर्यंत, आहे की नाही. आता आपल्याला ह्या 2 रेषेच्या पुढे झालं 2 इंच. मी आता लिहित बसत नाही, तुम्ही ना असेल तुम्हाला जर समजत एवढं समजलं ना पुढचं आपोआप समजणार आहे. आता 2 इंचाच्या पुढं 2 रेषा झालं का 2.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा झालं का 2.5 इंच, त्याच्या पुढे त्या 2 रेषा झालं का मग किती 2.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 3 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 3.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 3.5 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 4.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 4 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 4.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 4.5 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 5.5 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 5 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 5.25 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 5.5 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 5.6 इंच, त्याच्या पुढे 2 रेषा 6 इंच. आता जी माझी बहीण आहे तिला ना तिने एक व्हिडिओ पाहिला आणि तिला समजलंच नाही. मी 38 छातीच्या माप म्हणले, 38 छातीचं माप म्हणली, पण तिला काही समजलं नाही. तर मी तिला आता समजून सांगते 38 छातीचं माप, असं छातीचं माप कसं काढायचं ते तिला सांगते मी अगोदर. आता आपले ब्लाऊज, हा 1 मिनिट मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते, ब्लाऊज दाखवते, त्यानुसार तिला दाखवते 38 मी कसं रीतीने तिला 38 छातीचे माप दाखवले ते. आता तिला पण समजलं पाहिजे की नाही, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर हा जो ब्लाऊज आहे, आता हा ब्लाऊजचे किती भाग आहेत तुम्हाला आता ते मोजून दाखवते. हा 1 भाग, हा 2 भाग आणि पाठीमागच्या हे दोन्ही बाजूचे 2 भाग, म्हणजे पाठीमागचा गळा असतो की नाही, मग आपण पाठीचा भाग कटिंग करत नाही, बरोबर. मग असे झाले 4 भाग ब्लाऊजचे, ते तिला मी सांगते. आता समजा आपण इथून तर हे जे फिटिंगचं माप आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं, किती भरतं, 9 भरू शकतं, 8 भरू शकतं, 7.5 भरू शकतं, म्हणजे जसं माप आहे ब्लाऊजचं तसं भरू शकतं की नाही. मग आता समजा हे 9 इंच भरलंय की नाही, आता हे इथून इथं मोजलं तर मी मोजून दाखवते. आता हे किती इंच भरले. आता मोजायचं कसं, तर नेहमीप्रमाणे काय करायचं, ज्या बाजूने हुक लावलेले असतात त्या बाजूने आपण ब्लाऊजचं माप मोजायचं असतं. तर आता तिला ते कळलं नाही, 38 छाती म्हणले मी, ती मला म्हणली तू काय म्हणली, मला काय समजलंच नाही. तर त्यासाठी मी सांगतेय मैत्रिणी, लक्ष देऊन पहा. आता हे ब्लाऊजचं मी माप मोजते, कुठून मोजायचं, जिकडून हुक लावले तिकडून, किंवा जिकडून आपण काज केलेलं असतं त्या बाजूने. तर आता हे मी माप मोजून घेते, किती इंचाचं आहे. ही कितीची घडी आहे, 8.5 इंच आहे बघा. इथं आले दाखवते मी ते पण तुम्हाला. हे पा, हे फिटिंगचं मापाचे तर किती आले, 8.5 इंच आले की नाही, 8.5 इंच. तर मग हे कितीचं झालं, 34 छातीचं माप झालं. आता 8.5चं आपल्याला किती भाग करायचे ते पण दाखवते. आता इथं
हे बघा हे टेप घेतलंय मी, इथं घेतलंय 8.5. आता आपल्याला ब्लाऊजचे किती भाग आहेत, 4 भाग आहेत. मग 8.5 व पुन्हा टेप काय करायचा, असा अर्धा करायचा आहे बरोबर. 8.5 वर पुन्हा टेप अर्धा केला तर किती झालं, पावर कमी दाखवते आता किती होते. 8.5 व टेप केला किती झालं, 17 बरोबर. हे पा कुठं आला हा टेप, 17 वर आलाय. आता 17 मध्ये आता हे झाले ब्लाऊजचे 2 भाग, अजून 2 करायचे आहेत आपल्याला. मग काय करायचं, 17 आणि 17चा मग परत डबल करायचा. मग म्हणजे किती, हे ब्लाऊजचे 4 भाग झाले. हे पा ब्लाऊजचे हे झाले 4 भाग. कुठं झालं, आलं का 34 इंच. हे ब्लाऊजचे झाले 4 भाग. म्हणजे आपली ब्लाऊजची, थांब ना दादा होते ना एवढा 2 मिनिटं, 34 छातीचं मापाचं ब्लाऊज झालं म्हणजे हे. आणि एक भाग म्हणजे ब्लाऊजचा एक भाग म्हणजे ती ब्लाऊजची घडी. अशा पद्धतीने ब्लाऊजची माप मोजायची मैत्रिणींनो. जर मैत्रिणींनो तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण काय करायचं, ब्लाऊजची घडी काढायची. मी तुम्हाला दाखवलं की नाही, 1 इंच म्हणजे छातीचा एक भाग. आता हे ब्लाऊजचे 4 भाग झाले, त्याचे 2 भाग काढले का ते दोन्ही भाग पूर्ण जॉईन करून पुन्हा मग आपण हे 4 भाग पूर्ण काढू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं मेजर घ्यायचं असतं. आणि अशा पद्धतीने आता मी मेजरचा ब्लाऊजचं मेजर तर नाही घेतलं, पण मी तुम्हाला टेप कसा मेजर करायचा किंवा टेपचं माप कसं मोजायचं ते दाखवलेलं आहे की नाही. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजचं माप आपण आपले झालेलं आहे. आपला हा व्हिडिओ पूर्ण ज्या मैत्रिणींनी पूर्ण पाहिलाय त्यांचं खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि जी माझी बहीण आहे तिला पण आता मला आय होप तिला पण समजेल मी कशा पद्धतीने माप घेतलं. ती पण आता शिकण्याचा प्रयत्न करते ब्लाऊज. तिला पण ब्लाऊज शिकायची खूप इच्छा झालेली आहे. तर तिला पण सांगते अशा पद्धतीने व्यवस्थित तू मेजर काढ, म्हणजे मेजर तू पाय कशा पद्धतीने असं लिहून ठेव, म्हणजे तुला पण समजेल की ब्लाऊजचं मेजर कसं असतं. 1/2 इंच, अर्धा इंच, 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच हे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे असतात ब्लाऊजसाठी. आणि ते तू काय कर, व्यवस्थित लक्षात घे, पुन्हा पुन्हा चेक कर कसं लिहिलंय, कसं म्हणजे कसं 2.4 असे जे रेषा असतात त्या मोजायच्या आणि त्यानुसार आपलं 1 इंच 2 इंच असं तयार होतं की नाही. आपण टेप पाहायचा आधी, टेप कसं करायचं आपल्याला, हे टेपनी चेक करायचं. हे 1/2 इंच झालं, हे अर्धा इंच झालं, हे 1/4 इंच झालं, हे 1 इंच झालं, हे आपण. आणि टेप पण जेव्हा आपण कोणते कापडावर टेप ठेवतो की नाही, तर ह्या कडेपासून टेप ठेवून मग ब्लाऊजचं मेजर घ्यायचं असतं किंवा टेप ठेवून मोजायचं असतं. कोणती गोष्ट असो ती टेप घेऊनच मोजावी लागते. आणि त्या पद्धतीने आता ह्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज सांगितलं की नाही, म्हणजे ब्लाऊजचं हे टेपचं मेजर सांगितलंय. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरूच नका. आणि तिला सुद्धा सांगते तू पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाय, म्हणजे तुला पण समजेल की ब्लाऊजचं मेजर कसं घ्यायचं, टेपचं मेजर कसं असतं. मग त्याच्यामुळे तिचा जो घोळ होता ना तो मी आता दूर करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओतून नक्की केलेला आहे मैत्रिणींनो. आणि चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.